4-5 हजार वर्षापूर्वीचा तो काळ. त्या काळी भरतखंडात अनेक छोटी मोठी राज्ये होती. पण एखाद दुसऱ्या न्यायी व प्रजावत्सल अशा राजाचा अपवाद सोडून दिला तर बहुतांश राजे स्वतःला चैनीत व ऐश्वर्यात राहता यावे म्हणून प्रजेची छळवणूक करणारे होते. तसे बहुतेक राजे जरी प्रजेची कमी अधिक पिळवणूक करणारे होते तरी उत्तर भारतातून वाहणाऱ्या यमुना नदीच्या दक्षिण तीरावरील वज्रभूमी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुपीक प्रदेशावर राज्य करणारा मधुदैत्य याने चालविलेल्या अत्याचारांना तोड नव्हती. राजा या नात्याने प्रजेचे रक्षण व पालनपोषण करणे हे आपले कर्तव्य आहे या गोष्टीची त्याला जाणीवच नव्हती. फक्त आपण व आपल्या कुठल्याही वाईट कामात आपल्याला साथ देणारे आपले दैत्य अधिकारी यांना सुखात व चैनीत राहता आले की बस एवढेच तो जाणत होता व प्रजेवर कुठलाही अत्याचार करायला मागे पुढे पाहत नव्हता. त्यामुळे त्याची प्रजा अतिशय गांजून गेली आणि त्या प्रजेमधल्याच काहींनी त्याच राज्यातील एका घनदाट वनात राहणाऱ्या च्यवनमुनींची गुप्तपणे भेट घेतली. त्यांच्या भेटीत ते लोक हात जोडून त्यांना म्हणाले, महर्षी, आपण जरी ईश्वर प्राप्तीसाठी तपश्चर्या करीत असलात तरी आम्हाला आपल्या तपश्चर्येत व्यत्यय आणावा लागत आहे. याबद्दल आम्हाला क्षमा करा. मधुदैत्याने चालविलेल्या असह्य अशा छळातून आमची सोडवणूक करण्याचा मार्ग आपल्याशिवाय दुसरा कुणी शोधून काढील असे आम्हाला वाटत नसल्याने आम्ही आपल्या चरणापाशी आलो आहोत. च्यवनमुनी म्हणाले, तुम्ही माझ्याकडे येण्यापूर्वीपासूनच माझ्या मनात या मधुदैत्याचा बंदोबस्त कसा करायचा याचा विचार चालू होता. तेव्हा तुम्ही आलात हे एका अर्थी चांगलेच झाले. माझा तपश्चर्येविषयी म्हणाल तर ती केवळ माझ्या स्वतःच्या उद्धारासाठी आहे. परंतु अवतीभोवतीचे सर्व निरपराध लोक अन्याय अत्याचार यांच्या जात्यात भरडले जात असताना मी केवळ माझ्या उद्धारासाठी तपश्चर्या करीत राहणे योग्य नाही आणि तशी केलेली तपश्चर्या देवाकडे रुजूही होणार नाही. म्हणून मी त्या उन्नत दैत्याचा पुरता समाचार घेण्याच्या दृष्टीने माझ्या मनाशी काही ठरविले आहे. मात्र मी काय करणार आहे ते आत्ताच उघड करणार नाही. परंतु मी जो उपाय योजला आहे त्याचे परिणाम तुम्हाला आठवडाभरात दिसायला लागतील अशी मी आशा बाळगतो. तेव्हा तुम्ही इथून जा आणि माझे तुमच्याशी जे बोलणे झाले त्याची कुठेही वाच्यता न करता केवळ आणखी थोडे दिवस वाट पहा. च्यवनमुनी पुढे म्हणाले, अन्याय जेव्हा शिगेला पोहोचतो तेव्हा निरपराध पण पिडल्या जाणाऱ्या लोकांचे रक्षण करण्यासाठी कुणीतरी युगपुरुष प्रगट होत असतो. पण म्हणून आपल्या मुक्तीची सर्व जबाबदारी त्याच्यावर टाकून आपण स्वस्थ बसणे योग्य नसते. याकरिता अशी एखादी महान विभूती जेव्हा रंजल्या गांजल्या लोकांच्या रक्षणासाठी पुढे सरसावते तेव्हा आपले प्राण पणाला लावून त्या विभूतीला सर्वतोपरी मदत करणे हे त्या लोकांचेही कर्तव्य असते. हे आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागले पाहिजे. च्यवनमुनींनी दिलेल्या आश्वासनामुळे धीर येऊन व त्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे वागायचे त्यांना वचन देऊन ते लोक त्यांना नमस्कार करून तिथून निघून गेले. त्यावेळी अयोध्येत प्रभू रामचंद्र राज्य करीत होते. च्यवनमुनींनी आपल्या एका शिष्याची अयोध्येस रवानगी केली व अत्याचारी मधुदैत्याचा संहार करून वज्रभूमी स्वतःच्या सत्तेखाली आणण्याची रामप्रभूंना कळकळीची विनंती केली. रामप्रभू हे ऋषीमुनींच्या शब्दांना अतिशय मानणारे होते. मधुदैत्याने चालविलेल्या अत्याचारामुळे वज्रभूमीतील प्रजा लीन दीन होऊन गेली आहे आणि तिच्यातील प्रमुखांनी विनविल्यावरून च्यवनमुनींनी आपल्याला ही विनंती केली आहे. ही गोष्ट कळताच रामप्रभूंनी आपला भाऊ शत्रुघ्न याला मधुदैत्य व त्याचे पाठीराखे यांचा वध करून वज्रभूमी मुक्त करण्यास सांगितले. शत्रुघ्न हा जेव्हा मोठ्या सैन्यानिशी वज्रभूमीच्या सीमेवर पोहोचला तेव्हा मधुदैत्य हा त्याच्या रंगमहालात कलावंतिनीच्या नृत्य गायनात व मद्य पिण्यात रंगून गेला होता. त्याच्या हेरांनी त्याला शत्रुघ्न मोठ्या सैन्यानिशी राज्याच्या सीमेवर आल्याची बातमी देताच तो खदखदून हसत म्हणाला, या चिलटाला बहुतेक त्याचा जीव नकोसा झालेला असावा, नाहीतर त्याने माझ्या वाटेला जाण्याचा अविचार केला नसता. याप्रमाणे बोलून त्याने आपल्या सेनापतीला शत्रुघ्नाचा धुव्वा उडवून देण्याचा हुकूम फरमावला आणि आपण स्वतः पुन्हा त्या कलावंतिनीच्या नाच गाण्याचा आस्वाद घेण्यात रमून गेला. पण गेलेला सेनापती परतलाच नाही. त्याला व त्याच्या सैन्याला शत्रुघ्न व त्याच्या शूर सैनिकांनी गारद केले. तेव्हा मधुदैत्याने दुसऱ्या एका दैत्य
सेनानीला सैन्यासह शत्रुघ्नच्या समाचाराला पाठवले. पण त्यांची ही गत पहिला सेनापती व त्यांचे सैनिक यांच्यासारखीच झाली. तेव्हा मात्र मधुदैत्याच्या डोळ्यावरची धुंदी उतरली. तो आपल्या दुसऱ्या एका सैन्याधिकाऱ्याला म्हणाला, आपलं दैत्यांचे प्रमाण या प्रजेत जसे कमी आहे तसेच आपले दैत्य सैन्यही संख्येने कमी आहे. तेव्हा आता आपल्या प्रजेतील इतर जमातींच्या तरुणांशीही गोड बोलून त्यांना शस्त्रास्त्रे द्या आणि शत्रूवर तुटून पडण्यासाठी माझ्याबरोबर येण्याची आज्ञा करा. एरवी उर्मटपणाने व निर्दयपणाने वागणारे दैत्य अधिकारी एकाएकी प्रजेशी अतिशय आपुलकीने वागू लागले आणि प्रजेतील इतर जमातींच्या तरुणांनाही शस्त्रास्त्रे देऊन त्यांना परक्या शत्रुघ्नचा व त्यांच्या सैन्याचा संहार करण्यासाठी मधुदैत्य महाराजासंगे रणभूमीवर यायला सांगू लागले. प्रजेतील इतर सर्व जमातीतील तरुणही शस्त्रास्त्रे घेऊन रणभूमीवर यायला अतिशय उत्सुक असल्याचे वृत्त कळताच मधुदैत्याला अतिशय आनंद झाला. लगेच तो आपले दैत्य व दैत्येतर तरुण सैनिक यांना घेऊन शत्रुघ्नवर चालून जाण्यासाठी आगेकूच करू लागला. पण रणांगणावर जाताच मात्र विपरीत घडले. दैत्यांशिवाय इतर जमातीतले जे तरुण सैनिक होते ते आपल्याला मधुदैत्याच्या जातातून सोडविण्यासाठी आलेल्या शत्रुघ्नला जाऊन मिळाले व दैत्यांकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांनी ते दैत्यांचेच कंदन करू लागले. तरीही हताशी असलेल्या दैत्य सैनिकांनिशी मधुदैत्य शत्रुघ्नच्या सैन्याशी निकराने झुंज देऊ लागला. पण शत्रुघ्न व त्याचे सैनिक यांच्यापुढे तो फिका पडू लागला. शत्रुघ्न व त्याचे सैनिक यांनी दैत्यांची मुंडकी उडवायला सुरुवात केली. दैत्यांच्या रक्ताने सगळी रणभूमी लालेलाल होऊन गेली. अखेर शत्रुघ्नने सोडलेल्या एका बाणाने मधुदैत्याचे शिर कुठल्या कुठे उडाले आणि त्याचे धड धाडकन भूमीवर पडले. तो मारला जाताच त्याच्या मुलांनी बापाच्या वधाचा सूड घेण्याचा प्रयत्न केला, पण शत्रुघ्नने त्यांचाही नायनाट केला. अशा रीतीने अत्याचारी दैत्यांच्या छळातून वज्रभूमी मुक्त झाली. मग त्या राज्यातील प्रजेच्या आग्रहामुळे व प्रभू रामचंद्रांनीही मान्यता दिल्यामुळे शत्रुघ्न हा त्या प्रदेशाचा राजा झाला आणि त्याचा तिथल्या प्रजेवर न्यायनीतीचा अंमल सुरू झाला.